सर प्लीज एकदा मला गॅरंटर पाहिजे सर मला सही मला गॅरंटर सर मला 40 लाखाचा लोन पाहिजे सर मला गॅरंटर नाही मिळत सर मला प्लीज द्या ना सर सर प्लीज प्लीज सर सर तुम्ही आपणचे कार्यकर्ते ना मग आपण विचारा ना गॅरंटर राहतील काय लोन देतील का विचारा लोन दे आपण लय मोठे शाणे आहेत ना आपण लय मोठे आहेत शाणे आहेत ना त्यांना विचारा ते देतील का वगैरे फोन का प्लीज येस ठीक गॅरंटर मिळा आमचे अप्पा. हॅलो हॅलो अप्पा. हा बंटी बोलतोय अप्पा. हा बोल ना. ते कवीच्या घरी आलो होतो. बर मग बेकार मारलाय सगळं फोडलंय काय उरलं नाही त्याचं एकदम. फक्त त्यांना एक अट मारली आपल्याकडे काय त्याला 40 लाखाच्या लोन साठी गॅरंटर हवाय तुम्ही राहाल काय? हा बरोबर यावरनं कळलं नाही राहणार म्हणजे मी काय म्हणतो आपल्या बँकेतनं लोन द्याल का तुम्ही? अरे मुंगूस तोंड्या तुम्ही रात्री भलते लाडात येता रे काल मरायला गेले तिथे कायला करताय रिकामे धंदे? आप्पा तुमच्यावर त्याने कविता केली ना ती. काय केली? ती ही कविता एकदम तामा वाचून दाखवतो डायरेक्ट. डेंजर आहे आप्पा डेंजर आहे एकदम डेंजर आहे. खाऊन खाऊन उदास नाही हा 5वी सुद्धा पास नाही गरीबाचं रक्त पितो याच्यासारखा डास नाही टॉप टू बॉटम आप्पा तुम्ही आहे. अरे तुन बाय ना चगेल बान्या अरे कडू दोतऱ्या याच्यात आप्पा हे नाव कुठे आहे रे? आप्पा या नावाचा उल्लेख पण नाही त्याच्यात. तुम्ही स्वतःहून बोंबलून बोंबलून लोकांना सांगितलं ना तर लोक त्याच नजरेने बघतील मग. आई शपथ सांगतो एवढ्या जोशात आलोय आपण पण बाई तो साहित्य आहे ना साहित्यिक साहित्यिक हा तो बाई इथंच राहतो ना? हा इथेच राहतो. आणि तो आपल्या आप्पांना जे काय बोलायला ते कन्फर्म आहे ना? कन्फर्म आहे बाई कन्फर्मच आहे. बघ त्याने काय लिहिलंय बघ वाचायलंय बघ त्याने कविता केली डायरेक्ट खाऊन खाऊन उदास नाही हा 5वी सुद्धा पास नाही गरिबांचं रक्त पितो याच्यासारखं डास नाही. आता मला सांग पैसे कोण खातो? आप्पा 5वी नापास कोण आहे? आप्पा गरिबांचं रक्त कोण पितो? आप्पा मग कन्फर्म आहे ना सगळं? आता ठरलं आपण मँडी फोन काढ आणि डायरेक्ट शिवाय दे. तुझ्या आईची फोन लावून शिवाय दिल्यास तर त्याला ऐकू जातील. मी विसरत होत नेहमी. मामा हॅलो हॅलो बिलो सगळं तुझ्या घरी ठेव काय तू कोण असतील ना तर भाई समोर ये. काय बोलला आपला आप्पाला काय बोलला आपल्या आप्पाला ते काय असेल ना तर समोर ये. ए अरे मी आप्पाच बोलून राहिलो. तुझ्या घरी तुझा आप्पा बोलत असतील किंवा एक टप्पा बोलत असतील आपल्याला काय करायचंय हा तू फक्त समोर ये ना. अरे आर्य बिर्य करू नको तू जर आर्य केलं ना तर आम्ही पण कार्य करणार. काय रे बघितलं ना माझं मेंदू बोल. अरे तुम्ही बाय ना भोजपुरी KGF आप्पा बोलून राहिलो कुठे शेण खात फिरताय रे तुम्ही रे सोबत आहे तुझ्या ते दोन. आप्पा पाया पडतो आप्पा पाया पडतो. ठेव फोन बिंडॉक. आपण फोन केलास चुकला माझा. ए बंटी तू फोन कर ना त्या कवीला पण येडाय. हॅलो हॅलो अरे शान्या लपून बसलाय तुला वाटलं आपण तुला ओळखणार नाही आपण तुला शोधून काढलाय. हल्ली लय पावसाळ्यात कविता फुटल्यात तुला अशी कडवी फोडतो ना तू बघ आता. ए दरवाजा उघड तुझ्या दरवाजा समोर आलोय दरवाजा उघड. हॅलो हॅलो तुम्ही ओळखता मला? वेगळंच. तुम्ही दारात आलाय माझ्या? आलो आलो तुझे थँक्यू थँक्यू तुम्ही ओळखता मला थँक्यू. ये भाई हा सॉरी बोलायचं तर थँक्यू बोलतो आपण पत्ता चुकलो भाई चल नाही चुकलो पत्ता इकडे बघ नाही चुकलो पत्ता. अरे हाच तो कवी आहे मला माहिती आहे ना. अरे याचा डीपी बघितलाय मी याला ओळखतो मी. सर मी कवी असून ओळखता मला? भाई आज माझं कार्य सत्कारणी लागलं सर. आत्या बाबा येणार काय सर
सर प्लीज बसा सर सर पाणी प्या पाणी सर जेवा सर फरसाण आणतो ये तुझा सर फरसाण तरी खाऊन जा प्लीज अरे प्लीज नको अरे डायरेक्ट बार मधनं आलोय फरसाण अख्खं तोंडात सांडलंय आमच्या सर सर प्लीज बसा ना सर तुम्ही खरंच ओळखता ना मला सर एक काय आहे? माहेरची साडी काय एक छोटी मदत कराल सर काय सर सर गॅरेंटर राहा सर गॅरेंटर राहा मला कोणी लोन देत नाही सर गॅरेंटर राहा सर प्लीज सर सर पाया पडतो सर गॅरेंटर राहा ना सर प्लीज भाई एक मिनिट भाई थांब गॅरेंटर म्हणजे काय माहित नाही चुकलोय भाई चल नाही 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 सर सर प्लीज 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 ऐका ना सर प्लीज गॅरेंटर सही करा सर इकडे या. सर आत या प्लीज आत या जायचं नाही सर सर प्लीज सही करा सर सर तुमचा सिबिल स्कोर काय म्हणजे आता सर सर तुमचा सिबिल स्कोर काय सर कुणाची मॅच आहे हा स्कोर काय विचारतो मॅचच नाही 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 सर माहित नाही स्कोर म्हणजे तो स्कोर नाही सर सिबिल सिबिल सर मला ना लोन काढायचं आहे सर 40 लाखाचं MHJ बँकेतून सर पण मला लोन नाही मिळत सर मी कलाकार आहे ना सर आमची ITR किती स्ट्रॉंग असली तरी बँक आम्हाला लोन देत नाही कलाकारांना लोन देत नाही सर कलाकार हा टाळ्यांचा भुकेला असतो या वाक्याने ना आयुष्याचे वांदे केलेत सर लय वांदे केलेत सर लय वांदे केलेत सर शान्या ये आत्मचरित्राला स्टेपलर मार आणि आतमध्ये ठेव इथं आम्ही कशासाठी आलो स्टोरी कशी पाहिजे माहितीये काय आम्ही येणार तुला घाबरवणार तू घाबरणार मग तू माफी मागणार त्याला उलटी स्टोरी चालली आहे सगळी सर 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 एक मिनिट सर सर मी माफी कशासाठी मागायची आहे? अरे येडायस काय तू भाई येडायस काय तू काय सर असा काय हा त्या दिवशी तिकडे ते कमी सुमन होता बघ कवी संमेलन हे तिकडे तू होता ना भाई हा मी होतो तू सर तिथं होता ना मी कविता केली ते तू आमच्या आपण लय घाण घाण कविता केली चार चौकात सगळा इज्जतीचा खवडा केला आमच्या आप्पांचा आम्ही काय येड आहे का इथे नाही, लवकर सर. लवकर आमच्या पप्पांना मम्मी दे काय देऊ अरे गच्चीचा टप्पा दे म्हणजे टाकीची पप्पी घे अरे सर सर आप्पाची माफी माग लक्षात ठेव भाई. आप्पाची माफी लक्षात ठेव भाई. सर हे आहे, तिला हे करायचंय yes, sir. पण सर मला एक प्रश्न आहे सर मला मला कळत नाही मी काय अपमान केलेला आहे कारण काय झालं मी होतो त्या दिवशी कवी संमेलनात मी होतो मी कविता सादर केली पण मी काय करतो सर मी ना प्रातिनिधिक स्वरूपात कविता सादर करतो सर आता तात्कालीन समकालीन विषयांना अनुसरून जे घडतंय अवतीभवती त्याला अनुसरूनच मी कविता सादर करतो आणि त्या कवी संमेलनात सुद्धा मी माझं काव्यपुष्प त्याच पद्धतीने अर्पण केलं होतं सर ऐका तत्कालीन समीकरण काय ते बोलतो काय कळत नाही रे बाबा ए, तू त्याला कविता ऐकू ना रे बाबा कविता ऐकू तू ना काय बोलला तू काय बोलला माझी कविता आहे हा तुझीच कविता आहे काय काय बोलला तू बोललोय? खाऊन खाऊन उदास नाही आम्हाला माहित नाही काय कोण खात ते आप्पा हा पाचवी सुद्धा पाच नाही आम्हाला माहित नाही काय मतदार संघात कोण अडाणी आहे ते आप्पा गरिबांचा रक्त पितो याच्यासारखा डास नाही आम्हाला माहित नाही काय कोण रक्त पिऊन बेवडा झालाय तो आप्पा माफी माग हा. सर पण मी यात आप्पांचं नाव कुठेच नाही घेतलंय तुम्ही स्वभाव वैशिष्ट्य ऐकून फक्त पात्र ठरवलेलं आहे मी काहीच नाही बोललो सर मी तेच सांगतोय मी इन जनरल कविता सादर केली होती मला फक्त इतकंच म्हणायचं होतं की काय झालेलं आहे आपण अशिक्षितपणा डोक्यावर मिरवतो आणि विद्वत्ता पायदळीत उडवतो यात आपल्या समाजाचं नुकसान आहे सर ए शान्या ये तुम्हाला कळतंय काय आलो ना तेव्हा वरच्या वर इज्जत काढवता आता खोलवर जाऊन इज्जत काढतोय कळतंय तू रे हे साहिल साहिल तू लिहितो ना ते काहीतरी साहित्यिक हा तेच ए तू जास्त समजावत बसू नको दे तू फक्त माफी माग सर मी माफी मागायला तयार आहे सर सही करा ना ए, ए, सर, एक गॅरेंटर पाहिजे ए, नको ना. सर मी कवी आहे, मला नाही मिळत लोन सर प्लीज मला एक सही सर प्लीज गॅरेंटर सर प्लीज सर मला मला फक्त ना मला लोन हवंय सर मी माफी मागेन मला लोन मिळालं पाहिजे सर एक गॅरेंटर पाहिजे सर प्लीज काहीतरी करा ना मित्रासारखे वाटतंय म्हणून बोलतो प्लीज अरे तुझा पर्सनल मॅटर ना भाई आमचा काय संबंध काय याशी मी काय आलोय फक्त माफी माग आम्ही जातो आम्हाला कशाला सांगतोय भाई तुझ्या मित्रांना सांग ना भाई तू आमचं काय आहे इथे मित्रांची ITR फाईल नाही झाली ना सर अजून माझे 2-4 मित्र कवीच आहेत त्यांचं कायच नाही होत आहे मला माहिती आहे सर सर तुमची ITR आहे ITR एक मिनिट भाई ITR म्हणजे काय आई मला फक्त NTR माहिती सर 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 इकडे या, इकडे इकडे सर इकडे सर इकडे इकडे ना सर इकडे इकडे सर NTR नाही सर ITR म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न्स ओके ओके Nice. तर इन्कम टॅक्स रिटर्न्स म्हणजे काय आपल्या उत्पन्नाच्या आधारावर एक आपल्याला कागद नाही, ऐका कागद आहे कागद आहे कागद आहे, कागद आहे, कागद आहे.
तर आपल्या उत्पन्नाच्या आधारावर आपल्याला हा कागद दिला जातो. सर तुमची ITR आहे का सर? तुमचा जॉब सॅलरीड आहे का सर? सॅलरी किती? हं? सॅलरी किती आहे सर तुमची? हं? कुंकुआ हा? कुंकुआ पगार. पगार. अच्छा तनख्वाह. मग हे असं तुमकुआ का? हे बंगाली शाळेत शिकलेत का? काय? हे बंगाली शाळेत शिकलेत? नाही तो उर्दू शाळेच्या बाहेर नाही जायचा. अच्छा. पण सर पगार किती आहे तुमचा? अरे कुठे पगार बिगार, आम्ही आप्पांचे कार्यकर्ते. उसाला 3 वडापाव आणि फुकट चाय मिळतो आम्हाला. हा. म्हणजे मोर्चा असेल ना तर 500 रुपये आणि दुसऱ्याच्या मोर्चात जाऊन दंगल करायची असेल ना तर डायरेक्ट 2000 रुपये. अरे सक्ती प्रदर्शन करायचं असेल ना तर डायरेक्ट 2,500 रुपये ना माणसं गोळा करायचे. 500, 2000 आणि 2500 रुपयात काम करता? सर हे सोन्याचं आहे. हा. जत्रेत घेतलं 15 रुपयाला. घासून भाई काय नाही आहात. सर मग तुमचं भागतं कसं सर? वाटतं. आणि मग जेवणाचं कसं करता? अरे भाई बोललो ना आता, आप्पा आपल्याला 3 टाइम वडापाव देतात आणि फुकट चाय पण देतात त्याच्यावर. म्हणजे 3 वेळेच्या वडापावसाठी तुम्ही इमान आणि आयुष्य विकलंय आणि याचा अभिमान आहे. आयला कार्यकर्त्यांची अवस्था कलाकारांपेक्षा बेकार आहे. वा वा बेबी. ए आपला मध्ये मध्ये थोडी थोडी इज्जत का तू काय रे? तू ना माझी सारं नको घेऊस. नाही तू घेत. फक्त सॉरी बोल, आम्ही तुझा व्हिडिओ शूट करतो, आम्हाला घरी जाऊ दे ना बाबा. सर तुमची काय सर, मी तुमच्या आप्पांची काय सर, मी देशाची माफी मागायला तयार आहे. सही करा सर. सही करा प्लीज सर. प्लीज एकदा मला गॅरंटर पाहिजे सर. मला गॅरंटर सर. मला 40 लाखाचा लोन पाहिजे सर. मला गॅरंटर नाही मिळत सर. मला प्लीज द्या ना सर. सर प्लीज सर. सर तुम्ही आप्पांचे कार्यकर्ते आहे ना? आपण विचारा ना गॅरंटर राहतील काय, लोन देतील काय विचारा. लोन दे. आपण लय मोठ्या शाणे आहेत ना, आपण लय मोठे आहेत, शाणे आहेत ना, त्यांना विचारा ते देतील का. कर फोन कर. प्लीज येस गॅरंटर मिळा. आमचे अप्पा. हॅलो. हॅलो अप्पा. हा बंटी बोलतोय अप्पा. हा बोल ना. ते कवीच्या घरी आलो होतो. बर मग बेकार मारलाय, सगळं फोडलंय, काय उरलं नाही त्याचं एकदम. फक्त त्यानं एक ना अट मारली आपल्याकडे. काय? त्याला 40 लाखाच्या लोन साठी गॅरंटर हवाय. तुम्ही राहाल काय? हा बरोबर, यावरनं कळलं नाही राहणार. म्हणजे मी काय म्हणतो, आपल्या बँकेतनं लोन द्याल का तुम्ही? अरे मुंगूस तोंड्या, तुम्ही रात्री भलते लाडात येता रे. काल मरायला गेले तिथे, कायला करताय रिकामे धंदे? आप्पा तुमच्यावर त्याने कविता केली ना ती. काय केली? ही कविता एकदम तामा वाचून दाखवतो डायरेक्ट. डेंजर आहे आप्पा, डेंजर आहे. एकदम danger आहे. खाऊन खाऊन उदास नाही, हा 5वी सुद्धा पास नाही, गरीबाचं रक्त पितो याच्यासारखा डास नाही. टॉप टू बॉटम आप्पा तुम्ही आहे. अरे तुन बायना चगेल बान्या, अरे कडू दोत्र्या, याच्यात आप्पा हे नाव कुठे आहे रे? आप्पा या नावाचा उल्लेख पण नाही त्याच्यात. तुम्ही स्वतःहून बोंबलून लोकांना सांगितलं ना तर लोक त्याच नजरेने बघतील. मग अरे व्यवस्थेविरुद्ध लिहिणाऱ्या हे जे काय साहित्यिक कलाकार आहेत ना त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं रे. ना त्यांना रिप्लाय देऊन काय फुटेज मिळणार आहे बरं आपल्याला? काय मरायला गेले तिथे. बरोबर. आणि इलेक्शनचा टाइम आहे, आपण सगळ्यांनी शांत आणि अहिंसक राहायचं असं दाखवायचं असतं ना. माझ्यासोबत राहून मग काय डोंबलाचं राजकारण शिकले तुम्ही? अरे ज्याला कोणी लोन देत नाही त्याच्या घरात माझे कार्यकर्ते गेले, केवढी बदनामी करता रे. दे फोन दे त्याच्याकडे. प्रेम आहे सगळं बाकी. हॅलो हा सर बोला. अरे आम्ही कसले सर हो, तुम्ही सर ना. अहो नाही सर मला लोन पाहिजे होतं, सर. नाही हे बघा ऐका ना, ते बाकी तब्येत बिब्येत कशी आहे तुमची? सर ठीक मस्त. आहे ना? फक्त काय झालं तुमचे काही अडचण आली सांगा मला. हा, सर. तुमच्या घरात दंडुका आहे का? हा सर. दंडुका नाही सर दंडुका नाहीये सर, पण हे झाडू सदृश्य काहीतरी आहे. मग घ्या आणि त्याच्याने निब्बर ठोका या तिघांना. अरे एवढ्या रात्री तुमच्या एवढे मोठे कलाकार त्यांच्या घरात घुसले, त्यांना काय अक्कल आहे का? ना हे बघा, त्यांच्या वतीने मी तुमची माफी मागतो बरं का. बरं, काय, बरं. मनाने निर्मळ आहेत ते, अच्छा. पण तरी पण ठोका त्यांना जरा. ओके ओके आप्पा ओके. बाकी निवडून आल्यावर बघूच मग. हो हा चला. येस येस सर. एक मिनिट, ते आप्पा म्हणाले मला हे कागदपत्र द्या म्हणाले. हा, काय?